त्याच्यामुळे मला व्हायरल नको नको आताच नाही असं नाही ते मेडिकल जवळ आहे का? औषध घ्यायचं का? नको ना नको नका बोलूच नका मध्ये काही तू सुरू चल, कर सुरू तू कर. सुरू सुरू कर कर. त्याला नारळाच्या झाडावर बांधूया का ग? नको ना प्लीज कार्यक्रम. हा तर अमर अकबर अँथनी चित्रपटातील गाणं मोहम्मद रफीजींनी गायलेलं आर डी बर्मन यांचं संगीत आहे. गाण्याचं नाव आहे पर्दा है पर्दा. पेश करतो आमिरजी. रसिको ह्या कव्वालीनंतर पुढची कव्वाली. अरे कुठे झाली कव्वाली? थांबा कुठे झाली कव्वाली? मी गायलो कुठे? थांबा आता ना म्हणालात ना तुम्ही मस्त झाली म्हणून झाली म्हणून मी पुढचं घेतलं गाणं. मला सांग तू कुठल्या पिक्चर मध्ये ना 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 एवढंच गाणं ऐकलंय? नाही एवढं कधीच नाही. मग कशाला मध्ये मध्ये बोलतोयस? कार्यक्रम माझेही फॅन्स आहेत समोर. गप्प बस. जे फॅन्स आहेत म्हणे. आमिरजी माफ कर. ये. वा 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 वा. वा वा. आहाहा. शबाब पे नजर सी वा वा वा. शराब फेंकूंगा. शबाब फेंकूंगा शबाब फेंकूंगा शबाब फेंकूंगा शबाब फेंकूंगा. हे गप रे, गप. असं नाहीये ना काय चाललंय? असंच गाणं आहे. काय करतो का तू? जालीम जमाना आहेस मूर्ख माणसा. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याही गाण्यात जालीम जमाना नाहीये. एवढा चिडू आणि तू रे, तू कसला वाजवतोस? तू कशाला वाजवतोयस? तो माझ्या गाववाला आहे, बोल. हे गप रे. नका ना बोलू गावाला माफ करा दादा माफ. त्याला थांबू दे. तू तुझ्या गावी जा. हे नाही नंतर आहे ते मीच गाणार आहे. तुला गायचं नाहीये. टीमवर्क म्हणून मी मदत नकोय ना बाबा. नकोयस तू मला माझ्या टीम मध्ये. तू मला समोरच्या टीम मध्ये पण नकोयस. तुला मला खेळायचं नाहीये ना तुझ्या ठीक बरोबर. आहे. तुझं एक वेगळा ग्राउंड बुक कर आणि तिकडे खेळायचा बाबा. प्रेक्षक बघतायत ना आपलं गाणं महत्त्वाचं आहे. माफ करा रसिको. रसिकाने एवढी दाद दिली होती. छान सुरू होतं मग का? नको अमीरजी तिला दुर्लक्ष कर. वा वा. शबाब पे मैं जरा सी. शबाब पे मैं जरा सी. फेंकूंगा किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. मूर्ख माणसा काय दिलं तू माझ्या हातात? मी नाही नाही मी चप्पल नाही. मला हे गुलाब फेकायचं होतं. अवीन मला हे गुलाब. अगं नाही त्यांनी माझ्या हाताच्या या मूर्ख माणसाने माणसाने माझ्या हातात चप्पल दिली. गुलाब माझ्या बाजूलाच होता तोच द्यायचा होता. अरे तू कशाला दिलास? पण मला तू का देतोय हे सगळं राजा? मी मदत करतो. नको ना रे करू रे. आता पुन्हा एकदा करूया. नको पुन्हा काय नाही करू. सगळी तू सरप्राईज एलिमेंट घालून टाकलास तू त्याच्यातला. नको चिडूस रे प्रेक्षक माफ करा रसिका हो हा असं नाहीये तू मला गुलाब द्यायचं होतं रसिको. मी हो हो सुरू माझी सॉल्व दे मला. होय होय सॉरी सॉरी. घ्या. बसा मी टाकतो अंगावर. काय टाकणार? बसा. त्यांनाच सांग. चिडायचं नाही, एवढं काय झालं? बस. कार्यक्रम आहे ना आपण काय असं मुद्दाम गप करतो. ना. आपण ठीक आहे. अमीर शबाब पे मैं जरा सी. शराब फेंकूंगा वाह. किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा.
अय्या काय अय्या नाही, मला वाटलं ते गाणं सुद्धा वेगळं. अय्या, अगं पण तुला कळायला नको का हे चाललंय तुझं अरे हे गाणं याने दुसरं. अय्या, अय्या अय्या करू नकोस संगीत विशारद आहेस की संगीत विचारत आहेस लोकांना कसं बोलतोस रे बाबू? काय वाटेल त्यांना का अचानक सुरू पुढे झाल्यावर? चल नको. आणि तू हे कुठल्या 2 गाण्यांचं मॅशअप केलंयस चोली के पीछे क्या है आणि पर्दा है पर्दा ही 2 गाणी मिक्स केलीस तू मूर्ख माणसा ही 2 वेगळी गाणी आहेत. अय्या, अरे लहानपणापासून एकच म्हणून मी गातोय हे गाणं. हरलो मी अरे हे कधी चेंजेस करतात कळवत पण नाही आपल्याला. गप तू चेंजेस करतोयस या गाण्यांमध्ये असं हे प्रेक्षक बघतायत आता. हे तुमच्यासाठी असतील एक आणि मला नाही गायचं. अरे नाही, मला असं- गायचंच नाही काय? एक सेकंड, माझं काही चुकतं काय हो? प्लीज मला सांगा, चुकतंय का? प्लीज सांगा. नाही. हा का चिडतो माझ्यावर? तुम्ही पण नाही म्हणताय साहेब. काय रे मनू? नाही चुकत आहे याच खरंच नाही चुकत आहे आमची दयाच येत नाहीये का? या तुम्ही या असंच करताना या फोटो मागायला मग दाखवतो कोणाचं चुकताय नाही प्रेक्षक आहेत ना ते. माफ करा रसिक हो. हा मी कसा- दाखव, मी फोटो काढतो. जा, 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 अरे, जा, नको जा, ना, निघ. नको ना, मनोज. जाऊ ना. काय? हिम्मत असेल तर जा फोटो काढायला चिडू नका. जा हिम्मत आहे तर जा अरे किती चिडताय? शांत बसा. मी पाया पटकन पडतो. जा लगेच वर. जाऊन ते बरं पडेल बरं बरं, ठीक आहे. चिडू नका. या पाया पडते मी आता. शांत गप्प बस. बस. मला गायचं नाही तुला गायचंय का मी काय गाणार नाही दात विळत होती म्हणून तू गायला. तुला गायचंय का मला त्यांची दात चालेल का पण आई ते हाडहाड करतोय तर काय करू मी प्लीज शांत बसा. मला सॉल दे बाई. तू नको. अरे अरे, हो नका. शॉल कुठे गेली? ए इथे पाण्याच्या बाटल्या उचलून शॉल कुठे आहे विचारतोस बरं बरं मी सांगते. माफ करा रसिक हो. आता जो काही प्रकार इथे घडला मी खरंच दिलगिरी व्यक्त करते दिलगिरी? आणि माझं पहिलं पुष्प माळते. ऍक्च्युली हे दुसरं पुष्प आहे. पहिलं ऑलरेडी त्यांनी इथे मांडलेलं आहे. असू दे, मला बोलले आहेत. चालेल चालेल चालेल. पोलीस कुठे गेली इकडची अरे, तो नको, तुमची नको. काठी आहे का नाही नाही राहू द्या. त्यांना कशाला त्रास असू देत दे बस. ते एन्जॉय करतात कार्यक्रम, त्यांना आवडतोय कार्यक्रम. पण ठीक आहे. रसिक हो, आज कव्वालीचा कार्यक्रम आहे तर अत्यंत एक गाजलेली कव्वाली आणि गाजलेला चित्रपट द बर्निंग ट्रेन. हा मला 1-2 मिनिटं ह्याच्याबद्दल सांगू दे. रसिको, काय काय चित्रपट असतात ते आयुष्यात तुम्हाला समृद्ध करून जातात. मी लहानपणी हा चित्रपट बघितला 80 वेळा.